नमस्ते। आज मीडियासमोर येण्याचं एक महत्त्वपूर्ण कारण असं आहे की मी MIMचा शहर प्रमुख असलम सय्यद। आज मला साधारणतः 6 वाजता एक अशी पोस्ट आली की गोलाभाई म्हणून कोणी व्यक्ती आहे त्याला MIMचा जिल्हाध्यक्षपद देण्यात आला आहे। मला एक सर्वसामान्य उस्मानाबाद शहरातील किंवा आजूबाजूतील परिसराच्या लोकांना जे मुस्लिम मतदाता आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचा की तुम्ही गोलाभाईला ओळखता का? त्यांचं MIMसाठी काय योगदान आहे आणि त्याने MIMसाठी काय केलं आहे हे मला एक प्रश्न विचारायचा की डायरेक्ट त्याला जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं। आणि मला एक असं सांगू इच्छितो मी पार्टीतील वरिष्ठ लोकांना आणि माझ्या सहकारी मित्रांना जी उस्मानाबाद शहरात मला आज असलम म्हणजे MIM आणि MIM म्हणजे असलम असं म्हणून ओळखतात त्यांना मी एक सांगायची एक कडकडीची विनंती करतो की जेव्हा पण इलेक्शन लागतात, लोकसभा असो विधानसभा असो, माणूस जसं उस्मानाबाद शहरातून औरंगाबादच्या हायकोर्टात गेल्यासारखं इम्तियाज जलील खासदारपाशी जातात आणि तिथं ₹1,00,000-2 लाख रुपये देऊन पद आणतात आणि ती पद आणून सर्वसामान्य मुस्लिम लोकांचं मतदानाचं दुर्विकरण केलं जातं आहे। तर असं पण MIMला बी टीम म्हणून संभवतात। तर मला असं आपल्या मुस्लिम लोकांना एक सांगायचं आहे की MIMचं मुळे मतदान डिवाईड होतं अशी लोकांची मानसिकता आहे। तर एक कडकडीची विनंती आहे माझ्या मुस्लिम बांधवांना आणि दलित भावांना दलित मित्रांना की जे तुम्ही MIM एक आपल्या हक्काची पार्टी म्हणून आपण आजपर्यंत वावरत आलो आणि आपल्याला इथं न्याय भेटेल असं आपल्याला वाटत होतं। मी सतत 8 वर्ष झालं आज MIMमध्ये काम करत आहे आणि मी माझ्या स्वखर्चानं उस्मानाबाद शहरात आणि जिल्ह्यात ही पार्टी चालवली आणि अचानक एक माणूस येत आहे आणि त्याला खासदार साहेब जिल्हाध्यक्षपद देतात। तर शहरातील आणि जिल्ह्यातील लोकांना असं मी सांगू इच्छितो की तुम्हाला गोलाभाई नावाचा व्यक्ती परिचयाचा आहे का असलम सय्यद नावाचा व्यक्ती परिचयाचा आहे हे लोकांनी सांगावे। एक लक्षणीय बाब अशी आहे की मी 2019-16चा नगरपालिका इलेक्शन लढलो तेव्हा पण ऐन इलेक्शनच्या वेळेला मलिदा खाण्यासाठी MIMचं जिल्हाध्यक्षपद देण्यात येते। म्हणजे हा MIMचं कोणतं राजकारण म्हणायचं की जिथं स्वच्छ आणि स्वाभिमानी लोक जी मेहनत करतात 8-10 वर्ष काम करतात पक्षासाठी तन मन धन स्वतःच्या खर्चाने पैसे लावून आज सतत 10 वर्षांना इथं काम करणारे सिनियर लोक आहेत। मुस्तफा खान आहेत, जमीर खान आहेत, अझहर सय्यद आहे, अझहर मुजावर आहेत आणि मी स्वतः असलम सय्यद आहे म्हणून काँग्रेसमध्ये वावरतोय। आणि ह्याच गोलाभाईनं गेल्या विधानसभेत इम्तियाज जलील पैसे तिकीट आणायला गेलता आणि त्याचं तिकीट फायनल न झाल्यामुळे याच गोलाभाईनं MIM पार्टी मॅनेज पार्टी आहे म्हणून संबोधतो आणि आता काय ह्यानं लोकसभा मॅनेज करण्यासाठी हे पद आणलेलं आहे का वरिष्ठाने त्याला लोकसभेच्या मॅनेजिंग करण्यासाठी किंवा पक्षाला पैसे देण्यासाठी हा पद दिलेला आहे का MIMमध्ये फक्त पैशासाठी पैसा देऊनच पद भेटतो का असं माझा एक प्रश्न आहे वरिष्ठांना। आणि जे ग्राउंड लेवलला आम्ही काम करत आहोत आणि ग्राउंड लेवलला आम्ही जे लोकांची मदत करत आहोत आणि सामाजिक कार्य करत आहोत, पार्टीच्या नावावर चालत आहोत, पार्टीचं काम करत आहोत, ती सतत सद्भावना ठेवून की आज ना उद्या आम्हाला न्याय भेटेल म्हणून का पार्टीच्या महाराष्ट्राध्यक्षाला सातत्य अशी गोष्ट आहे की गेल्या अनेक वर्षाचा माझा कामाचा अनुभव सांगतो की MIMमध्ये मी काम करताना सतत लोक म्हणतात की पैसे देऊन पद विकत घेतात MIMचे लोक। तर ते सातत्यात आज मला ती शहानिशा झाली आणि सातत्यात स्वप्नात पण माहीत नव्हतं की हा गोलाभाई जिल्हाध्यक्ष बनू शकतोय म्हणून, कारण की त्याचं MIM पार्टीसाठी काहीही योगदान नाही। त्यानं MIMसाठी 1 रुपयाचा बोर्ड किंवा बॅनर लावलेला नाही, त्यानं MIMसाठी 1 रुपया खर्च केलेला नाही। तर त्याला पार्टीचे महाराष्ट्राध्यक्ष खासदार इम्तियाज जलील जे शेरे महाराष्ट्र म्हणून आपल्याला स्वतःला संबोधून घेतात आणि संसदमध्ये मोठमोठ्या गोष्टी करतात, त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही पहिल्यांदा पार्टीच्या लोकांना न्याय द्यायचा शिका,
आणि पुन्हा ही मोठमोठ्या गोष्टी करायचं शिका. पद वाटण्याचं काम बंद करा. आरोप आहे आणि हे सातत्यात उतरताना मला आज दिसत आहे. जे लोक मला सांगत होते की MIM विकली गेलेली पार्टी आहे, तर ही आज सातत्यात उतरून दिसायला लागली आहे की ही खरंच MIM विकलेली पार्टी आहे. आणि माझ्या मुस्लिम बांधवांना आणि दलित बांधवांना तुम्ही या अफवाला किंवा या अनधिकृत आमच्या सर्वसंमतीने हे अध्यक्षपद दिलेलं नाही, आम्हाला कुणी विश्वासात घेतलेलं नाही, डायरेक्ट हे पद घेऊन आलेलं आहे. याला आमच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचा आणि सर्व नागरिकांचा विरोध आहे. आम्ही अध्यक्ष मानत नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.